विठ्ठल पांडुरंग जय हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जय हरी विठ्ठल पांडुरंग। सदा समाधान सगळांचे कळलेच नाही झाले किती बाहेरील वास विसरली विसरू कामाचा तुका म्हणे झाला विसरू कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला जावे यावे माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा
जगन्निहितवाणीं वन्दनं वन्दनानां धर्मकुलसेवाकन्दरकन्दनेत्रं सदयभवभासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे वरं कुण्डलीकाय दातुं इन्द्रे समागत्य तिष्ठन् समानन्दसङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चरणसंतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरुदास सतुदा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहनाद पावननादो वचनाचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सेवेलागे सेवकधारण मजारा करो निज चरणा अहो स्वामी कृपया देवाया परिरंगना अभ्रीर जेणे संधरी सारे काश्या पुरा ब्राह्मणगाव गेला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सुमिरा जोडियला जो का विरक्त विख्यात भूतळवटे हा मोधला त्या श्री संत माणकोज चरणी साष्टांग मी घातला दयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊया शरण शरण जे एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पाया कृष्णाची सुखी नाही मूकतहान सदा समाधान सकळांचे प्रस्तुत स्थळी प्रसंगी अनंत कृपा सागर अखिल कोटी ब्रह्मांड चालक भगवान ब्रह्मेश परमात्म्याच्या चरणानिधी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरुशी तुकोबारायांचा बाळक्रीडा या प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरुशी तुकोबाराय भगवंताचं सुख भगवंताची संगती भगवंताचं सानिध्य लाभल्यानंतर गोपाळांना आलेली प्रचिती आणि त्या प्रचितीचं अनुवाद तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे करतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की सालाबादप्रमाणे मागील 31 वर्षापासून बरोबर 31 वर्षापासून भगवंताच्या ठिकाणी साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरु भामरे बाबा यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्वसामान्य जीवनाकरिता विशेष करून प्रापंचिक कारभार सांभाळून ज्या महिला मंडळींना बाहेर दूर जाता येत नाही त्यांना आपल्या जवळच असणाऱ्या मंदिरामध्ये नामसाधना त्यांच्याकडून घडावी, अखंड नामसाधना घडावी या उदात्त हेतूने पूज्य बाबांनी आणि तत्कालीन सर्व भजनी मंडळी असतील, मंदिराची कमिटी असेल, या सर्वांनी मिळून श्रावण मासाच्या पवित्र या महिन्यामध्ये प्रतिपदा ते अष्टमी असा दरवर्षीचा अखंड नामजप सोहळा करण्याचा संकल्प मागील 31 वर्षापूर्वी केला
आणि तो सत्य संकल्प आजही प्रभूच्या कृपेने चालू आहे. पाहता पाहता 31 वर्ष पूर्ण झाली. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. जशी सप्ताहाची सुरुवात झाली तसं या सप्ताहाची तत्व ठरलेली आहे. ती तत्व प्रणाली सोबत घेऊन आपण 31 वर्ष इथपर्यंत आलेलो आहोत. महत्वाचे काही नियम आहेत सप्ताहाचे. लेना देना बंद है फिर भी आनंद है. हे मुख्य वैशिष्ट्य या सप्ताहाचं, या नामजप सोहळ्याचं आहे. म्हणजे वर्गणी नाही, काही नाही, जमा करायचं नाही, देणे नाही आणि घेणे नाही, असा आनंदाचा सोहळा. जिथं काही देणंही नसतं आणि घेणंही नसतं तिथे पूर्ण आनंद असतो. आणि असा पूर्ण आनंद घेत आपण 31 वर्ष या उत्सवाची पूर्ण करत आहोत. मागील 2 वर्षापासून मीही पूर्ण रूपाने यामध्ये तुम्ही मला समाविष्ट करून घेतलेला आहे. गाथा पारायणाच्या रूपाने वार्षिक उत्सवामध्ये सर्व कार्यकर्ते मंडळींना पारायणाला बसण्याची इच्छा असून सुद्धा ते पारायण करू शकत नाही. कारण पारायणाला बसलेल्या वाचकांना नाश्ता द्यावाच लागतो वेळेवरती, भोजनाची तयारी करावीच लागते. आलेल्या महाराजांचं पाहणं, रात्री कीर्तन झालेल्या महाराजांना कसं वाटं लावता येतं हे पाहणं, म्हणजे ते गेले म्हणजे आपल्याला मोकळं होतं. हे सगळी व्यवस्था कार्यकर्ते मंडळीकडे असते आणि त्यामुळं त्यांना इच्छा असूनही पारायण करता येत नाही. आणि म्हणून या सर्व वाचकांच्या सोबतच सप्ताह समितीच्या सर्व कार्यकर्ते मंडळींना, सेवाधारी मंडळींनाही पारायणाचा आनंद मिळावा हा एक भाव अंतःकरणामध्ये होता. आणि तशी जवळपास चातुर्मासाच्या या कालावधीमध्ये 7-8 पारायण आपल्या शहरामध्ये जातात. 7-8 ठिकाणी सप्ताहामध्ये अशी कार्यकर्त्यांसाठी पारायण आहे. म्हणजे त्यात सगळे येऊ शकतात असं काही नाही, पण मला पण त्याचा आनंद भेटतो. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांच्या समोर एक प्रस्ताव मांडला होता आणि तो सर्व कमिटीने मान्य केला. आणि मागच्या वर्षापासून जगदृषी तुकोबारायांचं अगदी आनंदामध्ये गाथा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. गाथा पारायणाचं हे 2रं वर्ष आहे. वार्षिक उत्सवाचं पारायण वेगळं आणि हे पारायण वेगळं, असं या पारायणाचा निरामय असा आनंद आपण सर्वांनी घेतलेला आहे. 31व्या वर्षातली आजची ही समारोपाची सेवा आहे. आणि या समारोपाच्या सेवेच्या निमित्ताने सर्व उपस्थित माता भगिनी, पुरुष भाविक भक्त, सर्व गुरुजन मंडळी, विश्वस्त मंडळी, संस्थापक अध्यक्ष श्री नारायणरावजी कसकरे साहेब, त्यानंतर अध्यक्ष महोदय श्री गव्हाड सर, विष्णूजी गव्हाड सर, त्याचप्रमाणे आदरणीय दादा हरिओम, सर्व पारे परिवारातील सर्व मंडळी, सर्व विश्वस्त मंडळी, आदरणीय आमचे पठारे मामा आदी सर्व उपस्थित सर्व मंडळी, ज्यांच्या महाप्रसादाचे ज्यांच्या तर्फे त्यांच्या द्वारा दाते वेगळे आणि प्रसाद त्यांचा आहे. आमचे कल्याणकर आबा, मोरे गुरुजी, सर्व आदरणीय मंडळी, आमचे विलास भाऊ तेही आज उपस्थित आहेत. आमचे जाधव साहेब, बेल जाधव साहेब, त्यानंतर आताच ज्यांचं आगमन झालं आमचे खडके साहेब ओघात आले. म्हणून त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी मंडळी, अमोल खेळकर, चेतन महाराज, वैभव महाराज, त्यानंतर इकडे आमचे दाजी हरिओम, आदरणीय बारोटे काका, वाडेकर काका, तुळसे काका, नंतर आमचे रवी महाराज धाके, पार्थ महाराज पठारे, सोमेश्वर महाराज जाधव, बजरंग दुबिले, आरुष ऋषी आणि दोन मृदंगाचार्य, माऊली महाराज पारे आणि
संकेत महाराज ताठे, 2 मृदंगाचार्य आणि सर्वांना आपल्याला कॅच करून कॅमेऱ्यात बांधणारे आमचे सतीश पठारे यांनी सकाळपासून आज आपल्याला अजिबात इकडे तिकडे हलवू दिलं नाही, बांधून ठेवलेलं आहे सकाळपासून. ते हलवू नाही, चालू नाही, कोणाशी काही बोलू नये, असं सर्व असं मोकळं सोडलंच नाही सकाळपासून. म्हणजे सतीश भाऊ सुंदर असे त्यांची कॅमेऱ्याची साथ आहे. आणि आज हे असं दादा असं म्हटले की MC दाखवणार आहे संध्याकाळी, वेळ माहीत नाही, फक्त MC पुढे बसा तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही पण दिसणार आहे त्याच्यामध्ये. बाकीचे दिसते नाही, बघायचं नाही, आपण दिसतो का त्याच्यात एवढं बघायचं, त्याच्यासाठी बघायचं. सुंदर असा सर्व आनंद आहे. तुमचे गवळे काका, जयवळ मामा, चेडे मामा, ही सगळीच मंडळी परिसरातील आज या ठिकाणी उपस्थित, सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतो. आणि नेरवी केळेमध्ये म्हणजे 2 वाजेपर्यंत 2 वाजेच्या आतमध्ये काल्याचे कीर्तन सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल सुंदर अशी साऊंड सिस्टम ऑपरेटिंग करणाऱ्यांचे हरिभाऊ पारे, पांडुरंग राऊत, मागे तुकारामजी पारे, गणेश पारे गेले वाटत. सर्व मंडळी अगदी जीव लावून सर्वांचं सहकार्य बाहेरून सहकार्य असण्यापेक्षा समर्पित भावनेनं उपस्थिती महत्वाची असते. सहकार्य करणारे तर माणसं भरपूर असतात, परंतु प्रत्यक्ष काया वाचा मनानं या ठिकाणी समर्पित असणारी माणसं थोडी असतात. आणि त्यापैकी ती सर्व आपले यलसाचे संस्कारच चांगले आहेत. या ठिकाणी आबाल वृद्ध, लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि पुरेपूर आनंद लुटतात. ही आपली वैशिष्ट्य या यलसामधलं आहे. इथला कार्यक्रम असू द्या, आविष्कार कॉलनीमधला कार्यक्रम असू द्या, किंवा यलसाचं आपलं संभाजी कॉलनीतलं मंदिर आहे, मारुती मंदिर, परिसरातले कुठलेही कार्यक्रम असू द्या, सर्व मंडळी अगदी एकरूप होऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात. त्याप्रमाणे आजही हाही कार्यक्रम आपल्याला 10 दिवसापासून 10 दिवस कुठे निघून गेले कळलेची नाही. किती झाले दिवस माहेरी दवास विसरली, किती दिवस झाले कळलंच नाही. 10 दिवस झाले, आज कळलंच नाही. कशामुळे झालं हे? कृष्णाची सुखे नाही होत लहान. आपण कोणाच्या सानिध्यात होतो? परमात्म्याच्या सानिध्यात होतो. मंदिरात आले की आपल्याला सानिध्य कुणाचं आहे? परमात्म्याचं, कृष्ण परमात्म्याचं, पांडुरंग परमात्म्याचं सानिध्य आपल्याला आहे. आणि म्हणून परमात्म्याच्या सानिध्यामध्ये किती दिवस गेले, चाललो किती हे न कळे, किती चाललो हे आपल्याला काही कळत नाही. कारण त्या परमात्म्याच्या संगतीमध्ये सुख आहे याची जाणीव आपल्याला सर्वांना झालेली आहे. म्हणून आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने चिंतनासाठी निवडलेला अभंग करायचा आहे. जीवनामध्ये सुख आणि समाधान याच्यासाठी आपली धडपड असते आणि हे समाधान आपल्या जीवनामध्ये तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा आपल्याला योग्य संगती लाभते. सुख आणि समाधान हा शरीराचा विषय नाही, हा बुद्धीचा विषय, चित्ताचा विषय आहे. चित्ता सुख दुःखे कळो येती. सुख दुःख हे चित्ताला होत असतं. जखम पायाला झाली तरी दुःख कुठं होतं? मनाला होतं, चित्ताला होतं. जखम पायाला असते परंतु दुःख चित्ताला होतं. कारण सुख दुःख करण्याचं जे स्थान आहे ते चित्त आहे. पण चित्त हे दिसत नाही. चित्त दिसतं का कोणाचं? चित्त दिसत नाही. म्हणजे चित्त दिसणारी वस्तू नाही. शरीर दिसणारा भाग जो आहे
हा मायेपासून निर्माण झालेला आहे. आणि जे न दिसणार आहे ना ते 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 आतला अंतर्भाग आहे, तो अंतरंग आहे. आणि परमात्मा हा अंतरंगात पाहतो, बाह्यरंग पाहतच नाही. तो कुठला पाहतो? अंतरंग पाहतो. आणि आतलं सुख त्याच्यामुळे मिळतं. बाहेरचं सुख माया निर्मित जगतापासून, निर्माण झालेल्या वस्तूपासून बाहेरच्या शरीराला सुख मिळत असतं. आणि आतलं जे अंतःकरण चतुष्टय आहे, जो स्थूल देह, हा स्थूल देह आहे. आणि आतला जो सूक्ष्म देह आहे, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, देहाचे 4 प्रकार आहेत. त्यापैकी सूक्ष्म देह जो आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या चित्ताला जे सुख होतं, चित्ताला जो आनंद मिळतो, तो परमात्मा सुखापासून मिळत असतो. बाहेरचं सुख हे माया निर्मित आहे आणि आतलं सुख हे परमात्मा निर्मित आहे. विठ्ठल बाहेरचं सुख मिळालेलं तात्पुरत असतं आणि आतलं जे सुख मिळालेलं असतं ना, ते अखंड टिकणार असतं, सदैव टिकणार असतं. आतलं जे सुख आहे ते ईश सुख आहे आणि बाहेरचं सुख आहे ते मायारूपी सुख आहे. मायेनं निर्माण केलेलं क्षणिक सुख असतं. तव्यावरती, तापलेल्या तव्यावरती पाणी टाकल्यानंतर, 1 थेंब पाणी टाकल्यानंतर किती दिवसानंतर ते जिरतं? जर झालं की जिरून गेलं. तसं मायेनं निर्माण केलेलं सुख जे आहे ते क्षणिक सुख आहे. आणि आता आपण 10 दिवस पारायण केलं, 10 दिवस पारायण केलं, हे सुख आपल्याला किती दिवस टिकणार आहे? कायमस्वरूपी टिकणार आहे. आणि हे टिकणार म्हणण्यापेक्षा पुन्हा पुन्हा ते मिळावं अशी जी अपेक्षा निर्माण होते, ते आतल्या सुखाची अपेक्षा आहे. आणि तीच ते जे सुख आहे, ते जे समाधान आहे, ते अंतरंगातलं समाधान आहे. म्हणून अंतरंग साधकाला मिळालेलं समाधान ते परमात्म्याच्या संगतीमध्ये मिळत असतं. आणि बाह्यरंगाने जो साधक परमार्थामध्ये प्रवेश करतो, त्याला बाहेरच्या सुखाने आनंद मिळतो. आणि बाहेरच्या वस्तूपासून मिळणारा आनंद, त्या आनंदामध्ये सामील न होता जो अंतर्मुख साधक असतो, जो उद्दिष्टाकडे जाणारा असतो, परमात्मा प्राप्तीच्या उद्दिष्टाकडे जाणारा साधक असतो, त्या साधकाला मिळालेलं सुख हे निरामय सुख असतं, निर्भेळ सुख असतं, निर्मळ सुख असतं. आणि तेच सुख गोकुळच्या गोपाळांना प्राप्त झालं होतं. हरी सुख फावले गोकुळीच्या गवळ्या, गोपी, गोधना सकळा, गोपींनाही सुख फावलं, गवळ्यांना पण सुख फावलं. गोकुळीच्या गवळ्या, गोपी, गोधना सकळा हे सुख फावले. हरीचं सुख न कोणाला फावलं सगळ्यांना. म्हणजे पशुपशुआदिकांना सुद्धा, गाई
गोपी गोधनाचा काळा, गोधना म्हणजे गाई गोपाळात गाईला सुद्धा ते सुख पावलं, सुख प्राप्त झालं. कशामुळं? कृष्णाच्या संगतीमध्ये. कृष्ण परमात्म्याने बासरी जरी नुसती वाजवली तरी सगळ्या गायी किती जरी दूर गेलेल्या असल्या तरी परमात्म्याच्या ओढीनं बासरीच्या मधुर आवाजाने त्या सगळ्या गायी परत यायच्या फिरून. इतक्या धावत यायच्या की शेपटीवर करून पडायच्या त्या गायी. गायींचं पळणं कसं असतं? जेव्हा घाबरल्यानंतर पळणं वेगळं असतं आणि आनंदामध्ये पळणं वेगळं असतं. आनंदामध्ये जेव्हा गायी पळतात, वासरं पळतात ना, तेव्हा त्यांची शेपटी अशी वर होते आणि वरती शेपटी करून आनंदात असे उड्या मारतात, कुद्या मारतात, दौडत दौडत गायी येत असतात. आणि तशा गायी परमात्म्याकडे यायच्या. कशामुळं? आणि सुख भावले, त्यांना परमात्म्याचं सुख त्यांना प्राप्त झालेलं होतं. गोपी गोपाळ हे अंतरंग साधक होते. गोपी आणि गोपाळ हे बाहेरचं त्यांना काहीच नव्हतं. गोपींनी कधीच मेकअप केला नाही. असं कुठं कोणी भावतात पहा की गोपीने फार मेकअप करून गोपी बाहेर निघायला फिरायला, असं अजिबात नव्हतं. वेळच कुठं होता त्यांना? वेळ कुठे होता? पहाटे 4 वाजल्यापासून उठायचं, गाईच्या धारा काढायच्या, शेण धनवट करायची, सगळं करून गाईच्या धारा काढायच्या, दुधाचं विरजन, दही मंथन करायचं, दही ताक करायचं, त्यानंतर ताक बाजूला काढायचं, लोणी काढायचं आणि सर्व लोणी तूप हे करून पुन्हा दही दूध घेऊन मथुरेला विकायला जायचं. डोक्यावर माठ, दह्या दुधाचे माठ घेऊन दही विकायला जायचं, दूध विकायला जायचं. आणि तिथे कुठला शृंगार, कशाचा मेकअप आला तिथं? दही घ्या दही, दही घ्या दही, मथुरेला जाऊन दही दूध विकून यायचं. तिकडनं आल्यानंतर मग घरातली कामं. वेळ कुठे होता? भगवंतानी त्यांचा बाहेरचा शृंगार पाहायलाच नाही. भगवंत बाहेरचं पाहतच नाही. अंतरीची गोपिका होत्या. गोपाळांकडे जर पाहिलं, गोपाळ कसे होते? गवळ्यांची ताकपिरे कोणकोरे चांगली. तुकोबरा म्हणतात, अरे ती गवळ्यांची पोरं ताकपिरे, ताक पिणारी पोरं होती. कोण पोरे चांगली, पण एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती दे. अरे त्यांच्या अंगावर काय कपडे चांगले होते, चड्ड्या सुद्धा चिगडं लावलेल्या चड्ड्या, शर्टाचा तर पत्ताच नाही. काही कपड्यात काही आहे असेच निघायचे. बरं, काही कोलगेट, वज्रदंती, पतंजलीचे काय ब्रश वगैरे ते वापरत होते का? काहीच नाही. काहीच विषयच नव्हता. काय त्यांचा दात घासणं हा विषयच नव्हता त्यांचा. सकाळी उठले की खेळायला लागायचे. सकाळी उठल्याबरोबर तर कृष्ण कुठे पाहायचे आणि कृष्णाला घेऊन खेळायला जायचे. कशाचं तोंड धुणं आहे का, दात घासणं आहे का, काय काय काय, ताक प्यायचं आणि खेळायला जायचं. असे सगळी गोपाळाची गवळ्याची पोरं. कोण पोरे चांगली, आंघोळ केलेली नाही, तोंड धुतलेलं नाही, पुन्हा सर्दी झाली तर काय गोळ्या होत्या का, मेडिकल होतं का, काय होतं? काही नाही. गंगा यमुना सारख्या वाहत राहायच्या. आणि मग ते फारच झालं तर काय रुमालन ते काही काही नव्हतं. लय फारच गंगा यमुना खाली आल्या त्यांनी असे जर हात केलं तसे चमचम चमचम चमकायचं. ते सगळं कशाचं? अशी पोरं. कोण पोरे चांगली, पण एवढा छंद देवा,
भगवंताने त्यांचं वरच कधीच पाहिलं नाही, आतलं पाहिलं. आतलं काय प्रेम होतं त्या गोपाळांचं. त्या पेंड्याच्या घरी एकदा आजोबाचं श्राद्ध होतं आणि त्या श्राद्धाच्या निमित्तानं पंक्तीला कडी केली. कडी ताकाला फोडणी देऊन केलेली कडी काय असते एवढी काही विशेष आहे का? पण पेंड्या पंक्तीला बसला आणि कडीचं दुरून असं तोंडाला लावलं, त्याला जिभेवर ठेवला चव आले. तो म्हणला बापरे इतकी कडी भारी झाली, म्हटला माझ्या कृष्णाला फार आवडेल. म्हणून त्याने आत गिळली नाही, पूर्ण दुरून तोंडात रिचवलं, असं तोंड फुगवलं आणि पळतच सुटला उठल्या उठल्या. आजूबाजूची माणसं म्हटले काय झालं याला, आतापर्यंत चांगला होता, रस्त्याने पळत सुटला. कोणी विचारलं काय झालं, असा नुसता पळत सुटला. कृष्ण परमात्मा गावाच्या बाहेर होते, तिथपर्यंत पळत गेला आणि देवाला लांबूनच खुणवलं. लांबूनच खुणवलं. देवाने ओळखलं यानं काहीतरी मला खाण्यासाठी आणलंय. देवानं सांगितलं वरती आहे. देव खाली उभे राहिले, त्याला दगडावर उभं केलं आणि मग पेंड्या म्हणतो देवाने खाली याचे दात कसले होते का, कशाचे काय घेऊन आलाय हा, काय मला खाऊ घालणार आहे, कशाची कोणी माझ्या तोंडात टाकणार आहे हे पाहिलं नाही. काय सेवा भक्ती ते एवढा त्यांचा छंद देवा, इतका छंद त्या परमात्म्याचा होता, त्याने कधीच त्या गोपाळांकडे काय पाहिलं नाही. गोपाळांनी परमात्मा सुखाकरता त्यांनी कुठल्या साधनाचा उपयोग विचार केला नाही. टाळ त्यांच्याकडे नव्हते, दगडाचे टाळ घेऊन भजन करायचे. दगडाचे टाळ कोणत्यांचा नाद, गीती गाता छंद, ताल नाही, ताल नाही, छंद नाही, लय नाही, काही नाही. दगडाला कुठं आवाज असतो का? आपण 600 ग्रॅमचे 700 ग्रॅमचे टाळ आणतो, 1500 रुपयाचा एक टाळ, पण त्याला प्रेम नाही. त्याचा टाळ किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, त्याच्या पाठीमागं प्रेम किती महत्वाचं आहे. टाळ कशाचा आहे, टाळाला कोंडे लावले का काय लावले हे महत्वाचं नाही, ते टाळ वाजवताना त्याच्या पाठीमागचं प्रेम काय आहे हे महत्वाचं आहे. त्या गोपाळांकडे टाळ नव्हते, दगडाचे टाळ कोणत्यांचा नाद, त्याला काही नाद होता का? परंतु किती गाता छंद, ताल नाही. कशामुळे? फक्त अंतःकरणातलं प्रेम त्या गोपाळांवरती. देवाचंही त्यांच्यावरती प्रेम होतं आणि गोपाळांचंही देवावरती प्रेम होतं. म्हणून ते गोपाळ सगळे परमात्म्याशी रत झालेले होते, एकरूप झालेले होते. एकरूपता तेव्हाच असते, दोन्हीकडून प्रेम असेल तर एकरूपता असते. एकतर्फी प्रेमामध्ये एकरूपता नसते. आपण आपलं जे प्रेम आहे ना ते एकतर्फी आहे. आपलं प्रेम कसं आहे? एकतर्फे. आपण देवावर प्रेम करतो, देव आपल्यावर प्रेम करतो का? अजून तरी सामान्य प्रेम आहे त्याचं, सामान्य प्रेम आपल्यावर आहे की अजून त्याला जिवंत ठेवलं या अर्थी? सामान्य प्रेम आपल्यावर त्याचं आहेच, नाकारताच येत नाही. परंतु विशेष प्रेम नाही त्याचं, विशेष प्रेम नाही. सामान्य प्रेम आहे, सगळं जीवाचा करीतो सांभाळ, हे सामान्य प्रेम आहे. पण विशेष प्रेम आपल्यावरती नाही. कधी आपण इतक्या दूरून पायी प्रवास करून पंढरपूरला जातो, गेल्यानंतर जवळ गेल्यानंतर म्हणतो का बाबा कसं काय झाला प्रवास, काय पाय तुम्ही दुखतेत का, वारीत काय त्रास झाला का, पाऊस होता, ऊन लागलं का तुला, काटे पिटे मोडले का तुला, विचारतो का गेल्यावर? कधी विचारले का? नाही विचारत. म्हणजे आपणच त्याच्यावरती प्रेम करतोय, तो अजून आपल्यावरती प्रेम करत नाही. हा आपला एकतर्फी प्रेमाचा भाग आहे. परंतु गोपाळांच्या बाबतीत तसं नव्हतं. गोपाळही देवावरती प्रेम करायचे आणि भगवानही गोपाळांवरती प्रेम करायचे. किती प्रेम करायचे? थोडं जरी गोपाळाने बाजूला काढलं तरी ते म्हणायचे तुमची मत लागली सवे, तुमची सवय लागली, क्षणभर निवडता येतो काकुलती. क्षणभर जर त्याला बाजूला निवडलं तर लगेच काकुलती यायचं. नका रे मला तुम्ही तुमच्यापासून वेगळं करू, तुमची मला सवय लागलेली आहे. आपण काय आत्ताचे या एका जन्माचे नाही, अनेक जन्मापासून 4 युगापासून आपण सगळे सोबत आहोत. मला तुम्ही तुमच्यापासून दूर करू नका. हे परमात्म्याचं आणि गोपाळांच्या मधलं एक प्रेम होतं, संग सुख होतं आणि त्या सुखानं
दुःखी झालेले सर्व गोपाळ परमात्म्यानं जे आपलं ऐकतील, आपल्या विचारामध्ये एकरूप होतील अशा सगळ्या गोपाळांना सांगितलं होतं की बाबा रे, इंद्राची पूजा बंद करा, इंद्राची पूजा बंद करा आणि गोवर्धनाची पूजा करा. अगोदर इंद्राची पूजा चालू होती. भगवंताने सांगितलं त्याची कशामुळे पूजा करता, कारण आपल्या गाई गोपाळांना, गाईंना चारा कोण देतो? गोवर्धन देतो. गोवर्धन पर्वतावरती आपल्या गायी चालतात आणि गायींना भरपूर चारा मिळतो, म्हणून आपल्या गायी पुष्ट होतात, चांगलं दूध देतात. मग जो चारा देतो त्याची पूजा न करता तुम्ही इंद्राची पूजा करता, ही इंद्राची पूजा बंद करा. भगवंताने आंदोलन केलं, उठाव केला भगवंताने, अन्यायाच्या विरोधात उठाव केला भगवंताने. आणि उठाव केल्यानंतर सुरुवातीला काय सगळे साथ देत नसतात, नंतर पुन्हा मोठे मोठे मोर्चे निघतात, रॅली निघत असते, परंतु सुरुवातीला मात्र कमी लोक असतात. कमी गोपाळ होते सोबत. आणि मग ह्या 30-40 गोपाळांनी आणि परमात्म्याने मिळून जेव्हा हे सगळे कावडी घेतल्या, गावातल्या लोकांनी, जी ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी कावडी भरल्या, पूजेचं साहित्य जमा केलं आणि इंद्राच्या पूजेसाठी निघाले. निघाल्यानंतर सगळे गोपाळ आडवे झाले. गोपिका, काही गावातले ज्येष्ठ मंडळी त्यांना अडवलं, अजिबात इंद्राची पूजा करायला जायची नाही. म्हातारी माणसं होती, म्हणले ही पोरं सोरं काही पण नवीन काढतात म्हणे, आपलं परंपरेनं चालत आलेलं आहे, हे जुनं ते सोनं असतं, जुनं कशाला बंद करायचं, हे चालू राहू आपलं, या पोरांचं काय ऐकता. गोपाळाने सांगितलं अजिबात नाही, आमचा बॉस तिथं उभा आहे, अजिबात कोणी हलायचं नाही. तेरा म्हणे मागाले सगळ्या गावडी पिवडी घेतल्या, तसेच म्हातारी माणसं निघाले. म्हातारी माणसं कधी कधी ऐकतच नाही, तरा करतात. महान तरा यश सहा महातारा, जो महान तरा करतो त्याला म्हणतात म्हातारा. ऐकत नव्हते. भगवंताने सांगितलं त्या कावडी घ्या आणि विस्फोटून टाका म्हणजे. सगळ्या कावडी घेतल्या, सांडून टाकल्या, दही दूध सगळं सांडून टाकलं. म्हातारे वैतागले, सगळे राग हातपाय आपल्यात घरी गेले, म्हणजे जाऊ द्या कुठे जायचं ते. आणि मग जाता जाता ओरडाले, बघल म्हणे इंद्र तुमच्याकडे, बघा म्हणे त्यानं जर पाऊस नाही पाडला, बघा म्हणे तोच पाऊस पाडतो. इंद्राची पूजा जर बंद केली तर कळेल म्हणे तुम्हाला काय होते ते. तुम्हाला पोरांना अनुभव नाही काय म्हणे, आमचे विनाकार विगतच नाही, पांढरे केस झाले म्हणे. असं बोलले म्हातारे, धडधड बोलले, निघून गेले. ते म्हणे जाऊ द्या म्हणे. त्याला माहित होतं ना इंद्राचा बाप येत आहे, तो काय करणार आहे, त्याला माहित होतं, काय करत नाही इंद्र. पूजा बंद पडली, इंद्र आला. इंद्र वाटच बघत होता तिकडं, आता येतील पूजेला, आता केळी घेऊन येतील, सफरचंद घेऊन येतील, दही दूध घेऊन येतील. इंद्र वाटच बघत होता, पण हे आलेच नाही. तिथूनच परत गेले. इंद्राला राग आला, इंद्र गेला. आणि इंद्राने वरतून मेघाला सांगितलं, वाऱ्यांना सांगितलं, पवनाला सांगितलं, जा. आणि असा सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार वर्षाव झाला. मुसळधार नाही, मुसळधार. मुसळधार आपल्याकडे मुसळधार पडतो. मुसळधार, मुसळासारखे झाड, शिळाधारी वर्षाव त्याला म्हणतात. शिळासारखंच वर्षाव त्या ठिकाणी झाला. आणि असा जोरात पाऊस सुटला, एवढा सोसाट्याचा वारा सुटला. वारा सुटल्यानंतर घर उडून चालली, गाई इकडं तिकडं पळायला लागल्या. मग म्हातारी माणसं म्हणतात, आम्ही म्हणत होतो ऐकत नाहीत आमचं, आता बघा कसं होतंय ते. असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं सगळ्या गोपाळांना, घाबरू नका, त्यांना काही म्हणू द्या, त्यांनी काही म्हटलं तरी ऐकायचं नाही, शांत बसा, मी आहे, मैं हूं ना, मी आहे तुमच्यासोबत, घाबरू नका. आणि मग सगळे गोपाळ म्हणले, देवा आता कसं करायचं, शिळाधारी वर्ष होऊ लागला, यमुनेला पाणी आलं, आता काय करायचं. भगवंताने सांगितलं, चला आपल्या गाई गोपाळ गोपिका सगळ्यांना घेऊन चला, याला तरी या रे मागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे चला म्हणे. आणि सगळ्यांना नेलं. गोवर्धनाची पूजा भगवंताने केलेली होती, इंद्राची पूजा
थांबवली आणि गोवर्धनाची पूजा केली आणि पूजा करून गोवर्धनाला सांगितलं, हे गोवर्धन देवा, आता आम्हाला सगळ्यांना जागा द्या, आश्रय द्या, सावली द्या, निवारा द्या, अशी इच्छा व्यक्त केली. गोवर्धनाची पूजा केल्याने भगवंताला गोवर्धनाने सांगितलं, देवा तुम्ही उचला. उचला म्हटल्यानंतर भगवंताने हात घातला खाली आणि हात घालून गोवर्धन सगळ्यांना सांगितलं हात भार लावा म्हणे. सगळ्यांनी हात भार लावला आणि गोवर्धन पर्वत असा उचलला. गोवर्धन पर्वत उचलून काहींनी काट्या लावल्या, काहींनी हात लावले, काहींनी डोकं लावलं, कारण डोकं लावणारे तेव्हा पण होते. गोवर्धन पर्वत वरती उचलला आणि सगळ्यांनी पर्वत उचलले तर भगवंताने फक्त करंगळे लावली वरती. करंगळे लावून उभे राहिले. सगळ्या गायींना बोलावून घेतलं. किती गायी होत्या? गोवर्धन पर्वत काय सामान्य आहे का? प्रदक्षिणा किती किलोमीटरची? 21 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. 21 किलोमीटर आवरच तवरच गोवर्धन पर्वत आहे. 21 किलोमीटरची काय किती केवढं मोठं झालं. हा, हे सगळं आपलं संभाजीनगर म्हणजे वाळूर पंढरपूर पासून इकडे हे सगळं पूर्ण आपली चतुष्सीमा घ्या आपल्या संभाजीनगर शहराची. एवढं मोठं गोवर्धन पर्वत आहे. आणि त्या गोवर्धन पर्वताच्या खाली सगळे गोपाळ, गोपी, गोपाळ, गाई, गोधना सगळे त्याच्या खाली गेले आणि त्याच्या खाली गेल्यानंतर त्याच्या निवाऱ्याला राहिले. किती दिवस झाले? 7 दिवस झाले. 7 दिवस. आणि 7 दिवस परमात्म्याच्या अखंड संगतीमध्ये देव त्यांच्या सोबत उभा आहे. देवाने करंगळी धरलेली आहे, करंगळी लावलेली आहे आणि बाकीचे सगळे गोपाळ त्या ठिकाणी. 6 दिवस पूर्ण झाले आणि 7व्या दिवशी उठले. 7व्या दिवशी उठल्यानंतर काही गोपाळ म्हणू लागले, किती दिवस अजून चालणार आहे? किती दिवस चालणार आहे? अरे म्हणे काय किती दिवस नाही, जे डोकं लावणारे होते ना, डोकं लावणारे ते पण आले ना. इंद्राची पूजा कशाला केली म्हणणारे ते पण आले. कुठं मरतेच का काय? आले यांच्या पाठीमागं. देवाने सांगितलं त्यांना पण घ्या सोबत, बोलू दे, आपण आपलेच आहेत, म्हातारे पाहिजेत आपल्या सोबत. यांचं आपल्यालाच करावं लागणार आहे सगळं, येऊ द्या म्हणजे त्यांना. आणि सगळ्यांना बोलून घेतलं, सगळ्यांना. ते तिथं गेल्यानंतर 6 दिवस गप्प राहिले. परंतु 7व्या दिवशी जोडजोड करू लागले. 7 दिवस झालं, तंबाखू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, काहीच नाही. 7 दिवस झाले म्हणे असे जोडजोड करू लागले. काही डोकं लावून खाली बसले. बाकीच्यांनी असं हे केलं होतं, सगळे हात लावलेले, कोणी काठ्या लावलेल्या. त्या जे गोपाळ होते त्या गोपाळांमध्ये तुकोबराय होते आणि तुकोबराय हे तेव्हापासून गोपाळांच्या देवाच्या संगतीत आहे. युगाचा भक्तनामा भाग्यक्रमी 4 युग झाले. तुकोबराय म्हणतात, गाई गोवळ जेव्हा राखले तेव्हा आम्ही त्याच्या सोबत होतोच. लंका जेव्हा घेतली तेव्हाही आम्ही त्याच्या सोबत होतो. गाई गोपाळ राखत असताना, गाई राखत असताना आम्ही त्याच्या सोबत होतो. सवेची लंका घेतली तई निद्रा करिता होतो पायी. सवेची लंका घेतली तई निद्रा करत होता तो तेव्हाही आम्ही त्याच्या सोबत होतो. लंका घेतली तेव्हाही आम्ही वानर रूपाने त्याच्या सोबत होतो. आणि जेव्हा गाई राखल्या परमात्म्याने तेव्हाही आम्ही त्याच्या सोबत होतो. म्हणजे तुकोबराय त्या ठिकाणी होते. तुकोबरायांनी सर्व गोपाळांचं नेतृत्व घेऊन सगळ्या गोपाळांचा भाव लक्षात घेतला आणि सगळ्या गोपाळांची चर्चा ऐकली. आणि ऐकल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा तुकोबरायांनाही त्या परमात्म्याच्या संगतीचा अनुभव आला तेव्हा तुकोबरायांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे हा अभंग आहे. तुकोबराय परमात्म्याच्या संगतीचं सुख प्राप्त झाल्यानंतर आलेली प्रतीती आणि त्याचा अनुवाद अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात.
नाही तहान सदा समाधान सकळांचे. कृष्ण परमात्म्याच्या सुखामध्ये, संगती सुखामध्ये, देवाच्या संगतीमध्ये अखंड समाधान आहे. देवाच्या सर्व वस्तूमध्ये समाधान आहे. देवाच्या क्षेत्रामध्ये समाधान आहे. देवाच्या पंढरीमध्ये काय आहे? समाधान आहे. पंढरीमध्ये सुख आहे. पंढरीमध्ये पंढरी आमची कामधेनु सर्व सुख आहे. चंद्रभागे तिरी पंढरी आमची कामधेनु. पंढरीमध्ये देवाच्या संबंधानं ज्या ज्या वस्तू जे जे क्षेत्र आहेत ते सर्व समाधान देणार आहेत, सुख देणार आहेत. परमात्म्याचं नाम, नामापासून काय आहे? सुखच आहे. परमात्म्याचं नाम, परमात्म्याच्या नामामुळे का सुख आहे? तर नाम आणि नामीचा अभेद आहे. जे नाम म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच नाम आहे. नाम आणि नामीचा अभेद असल्यामुळे जे सुख परमात्म्याच्या संगतीमध्ये आहे तेच सुख परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून 10 दिवस झाले, 10 दिवस झाले आज आपण नामचिंतन करत आहोत. काही दुःख झालं तुम्हाला? काही झालं? काही त्रास झाला? काही म्हणजे असं काही ताप, थंडी, ताप वगैरे काय आला का तुम्हाला? काही नाही. जो मिळाला तो आनंदच मिळाला, सुखच मिळालं. जे सुख परमात्म्याच्या संगतीत आहे ते सुख परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. आणि म्हणून गोपाळांच्या मुखामध्ये अखंड परमात्म्याचं नामचिंतन होतं. परमात्मा त्यांच्या संगतीत होता. आपल्याही संगतीत तो आहे. नामाच्या रूपाने तो आपल्या संगतीत आहे आणि म्हणूनच आपण सुखी आहोत. जे आपल्याला जे मिळणारं सुख आहे ना, जर आपल्या जीवनामध्ये सुखच नसतं ना तर माणसं मेली असतील. सुख नाही का आपल्यामध्ये? आहे सुख आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत. केवळ दुःखच असतं ना तर माणसं जिवंतच राहिली नसते. आहे तुलनेमध्ये कमी, परंतु जे आहे ते शुद्ध सुख आहे, पूर्ण सुख आहे. आणि ते जे मिळतं ते आपल्याला या सत्संगतीमध्ये मिळणारं, नामचिंतनातून मिळणारं सुख आहे. म्हणून कृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये कृष्णाची सुखे भूक नाही तहान. देवाची संगती प्राप्त झाली की भूक आणि तहान राहत नाही. तुकोबाई साध्या भाषेमध्ये सांगतात, कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान. कृष्णाचं सुख कोणतं आहे? रूपाची उपाधी सोडून दिली. उपाधीच्या आतमध्ये तो परमात्मा आहे. उपाधीच्या आत म्हणजे अंतर्मुख झाल्यानंतर जी होणारी स्वस्वरूपाची ओळख, ते खरं कृष्ण परमात्म्याचं सुख आहे. आत्म्याची संगती, आत्मसुखाची गोडी म्हणजे कृष्ण सुखाची गोडी आहे. आत्मसुख प्राप्त झालं पाहिजे. मग आत्मसुख प्राप्त झाल्यानंतर, आत्मस्वरूपाची जाणीव झाल्यानंतर, स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर, आत्मरूप जेव्हा जागृत होतं तेव्हा बाहेरचं रूप, देहाचा भाव विसरून जातो. आत्मभाव जेव्हा जागृत होतो तेव्हा देहभाव विसरून जातो. आणि तहान भूक हे विषय आहेत, हे देहाचे विषय आहेत. आणि सुख आणि समाधान हे विषय आहेत, हे आत्म्याचे आहेत. कृष्णाच्या सुखे भूक नाही भूक तहान. भूक आणि तहान नाही म्हणजे कृष्ण परमात्म्याचं शुद्ध स्वरूपाची जाणीव आपल्याला झाली. त्यामुळे आपलं जीवन कसं झालंय ना, परमात्मा स्वरूप झालेलं आहे. परमात्म्याची भेट झाली आणि त्यामुळे तुकोबारा म्हणतात, आता आम्हाला कुठं
विठोबा टाका टाका पुढे